नमस्कार, सानियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची रेसिपीचं नाव आहे प्रॉन्स बिर्याणी. चला आपण बनवायला जाऊया. चिमूटभर हळद घालायची, काश्मीरी मसाला घालायचा, अर्धा चमचा काश्मीरी मसाला घातलाय. आता घालायचं चवीनुसार मीठ, थोडं आगळ घालायचं. तुम्ही लिंबू पण घालू शकतात, ऑप्शनल. चांगलं त्याला मिक्स करायचं. अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट, चांगलं मिक्स करायचं मस्तपणे. अर्ध्यासाठी असं मॅग्नेट करून ठेवा. गरम करायला ठेवले. आता तेजपत्ता घालायचा, बे लीफ, चक्री फूल, 4 काळी मिरची घातली 2. आता तेल वरून घालायचं, चवीनुसार मीठ. आता बासमती तांदूळ घालायचे, जे मी ठेवले होते ना 15 मिनिटासाठी, तेच घालायचे. बघा, असं पाणी काढून घालायचं. हे बघा, उकळू दे, चांगला बॉईल होऊ दे. जास्त शिजवू नका, 70%च शिजवा. मग आपण ते फोडणीमध्ये घालणारच आहोत ना, म्हणून. हे बघा, आपला भात शिजून झालाय. हे बघा, असं सगळं पाणी काढते मी. हे जिरं घातलंय, गॅस लो राहू दे. घालायचं बारीक चिरले ना कांदा, त्याचं चांगलं त्याला ठेवायचं. आता घालायचं तेजपत्ता, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, चांगलं त्याला ठेवायचं. आता घालायचं 2 मोठे मीडियम साईजचे कापलेले टमाटर, थोडं मीठ घालायचं. टमाटरला ते गरम म्हणून घालायचं. मालवणी मसाला 1 चमचा, मगाशी मॅग्नेट करताना घातलं होतं ना, 1 चमचा. आता ते बिर्याणी मसाला, 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला, चांगलं त्याला ठेवायचं. आता एक कोळंबी घालायची, मॅग्नेट केलेली. पाणी घालायची गरज नाही. बघा, ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये थोडं पाणी आहे, ते घालायचं. आता गॅस बारीक करायचं. आता गॅस मीडियमवर ठेवायचं आणि शिजू द्यायचं 10 मिनटं. हे बघा, असं वाफेवर शिजू ठेवा 10 मिनटं. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि चांगलं ते ठेवायचं. चला, 10 मिनटं झाली आहे. आता बघूया शिजली की नाही शिजली. हे बघा, शिजली आहे. आता कोथिंबीर गार्निश करायचं, असं पण ठेवायचं. चला, झालं. आता आपण बिर्याणीची तयारी करूया. त्यासाठी तेल पण घातले आणि आता तूप घालायचं. तूप चांगलं घातल्याने चांगली चव येते. 2 वेलची घातली. आता हे काळी मिरी, 1 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 तेजपत्ताचं पान. हे बघा, आता भात घालायचं. सगळं नाही घातलं, थोडं घातलंय. मी 2 लेअर लावणार आहे. आता ह्याच्यावरती कोथिंबीर घालायची. ऑप्शनल आहे, कलर घातला, लाल कलर ऑप्शनल आहे, तुमच्यावर आहे. आता ग्रेव्ही घालायची. आता परत थोडी कोथिंबीर घालायची आणि आता ते उरलेलं भात घालायचं. तूप घालायचं, थोडं वरून तूप स्प्रेड करायचं आणि परत कलर घालायचा, लाल कलर, फूड कलर घालायचं कोथिंबीर. गॅस फास्ट करून तवा तापाय द्यायचा. तवा तापलाय, आता गॅस बारीक करायचं आणि आता हे ठेवायचं. हे जरा वाफेवर शिजू दे आणि हे शिजू दे 5 मिनिटासाठी. हे बघा, आता मी हे प्लेटमध्ये काढून दाखवते. मस्त आपलं ही कोळंबी बिर्याणी रेडी आहे. मस्त झालंय बघा. खाऊन बघा, तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल. माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा कशी झाली आहे ती. आणि भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.